नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी आता संपूर्ण कर्जमाफीची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे मित्रांनो. देवेंद्र फडणवीस यांनी आताची नवीन एक बातमीमध्ये तुम्ही पाहू शकता, ब्रेकिंग न्यूज आलेली आहे मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी आता संपूर्ण कर्जमाफी ही होणार आहे. तर कोणकोणते शेतकरी यामध्ये पात्र असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे व कर्जमाफीचा लाभ कोणत्या दिवसापासून तुम्हाला मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण यापुढे मी तुम्हाला अशाच महत्त्वाचे अपडेट सांगत असतो मित्रांनो. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मित्रांनो, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे. राज्यातील प्रमुख राजकीय आघाडीमध्ये आश्वासनांची शर्यत लागली असून शेतकऱ्याच्या आकर्षाने वचने दिलेली जात आहे. विशेष म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटाकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील महायुतीचे उमेदवार किशोर घेवार यांच्या प्रचार सभेत बोलताना महत्त्वाची घोषणा केली आहे. त्याची स्पष्टपणे माहिती सांगितलेली आहे. महायुतीने सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येईल. या सभेला माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिरे आणि खासदार कुलस्ते यांची देखील उपस्थिती होती मित्रांनो. फडणवीस यांनी केवळ कर्जमाफीचे आश्वासन दिलं नाही, तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या योजनेची घोषणा देखील केलेली आहे. भावांतर योजनेनंतर माध्यमातून शेतमालाला योग्य हमीभाव मिळवून देऊ अशी त्यांनी देखील घोषणा केलेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा करण्याची योजना त्यांनी राबवायचीही त्यांनी जाहीर केलेली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केलेल्या आहे. राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत महाराष्ट्राच्या 5 गॅरंटी देण्यात आलेल्या आहे. शरद पवार यांनी विशेष घोषणा करत सांगितले की महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत आल्यास 3 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्याचे कर्ज आम्ही माफ करू. याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल. लाडकी बहीण योजनेवरून देखील राजकीय वाद निर्माण झालेला आहे. या फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करत म्हणले की काँग्रेस सत्तेत आल्यास राज्यातील सर्व योजना बंद पाडेल आणि लाडकी बहीण योजना देखील बंद पाडेल. याउलट महायुती सरकार सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करून ती आम्ही 2100 रुपये प्रति महिना करू. विशेष म्हणजे या निवडणुकीत दोन्ही आघाडींनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवलेलं आहे. महायुतीने संपूर्ण कर्ज माफ करू अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. महाविकास आघाडीने 3 लाखापर्यंत कर्ज माफ करू असे देखील त्यांनी घोषणा केलेली आहे. राज्यातील शेतकरी वर्गाला या दोन्ही आघाड्याच्या आश्वासनामधून निवड करायची आहे. महायुतीचे संपूर्ण कर्जमाफी आश्वासन आणि महाविकास आघाडीचं मर्यादित कर्जमाफीसह प्रोत्साहन अनुदानाचे धोरण, या दोन्हीपैकी कोणते धोरण शेतकऱ्याला अधिक फायदेशीर ठरेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. 23 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीच्या निकालावरून अनेक गोष्टी अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा निवडणुकीच्या निर्णयावरून ठरू शकतो. दोन्ही आघाड्यांनी दिलेल्या आश्वासने किती प्रमाणात पूर्ण होतील हे सुद्धा पाहण्याचं ठरणार आहे मित्रांनो. शेतकऱ्याच्या हिताचा विचार करतात कोणत्या आघाडीने धोरण अधिक व्यक्त केलेला आहे याविषयीचा फायदा शेतकऱ्याला लवकरच कळणार आहे. राज्यातील शेतकरी वर्ग या निवडणुकीच्या महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यांच्या मतदानावर पुढील सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा केवळ निवडणुकीपुरताच मर्यादित न राहता त्याची अंमलबजावणी कशी करता येईल हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण अनेकदा निवडणुकीत झालेल्या आश्वासनं सत्ता आल्यावर पूर्ण होत नाही अशी टीका विरोधकांनी पक्षाकडून केलेली आहे मित्रांनो. येत्या काही दिवसातच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता महाराष्ट्रातील कोणते सरकार सत्तेवर येणार आहे याविषयीची संपूर्ण स्पष्टता होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा मुद्दा हा केवळ निवडणुकापुरता न राहता त्याची योग्य अंमलबजावणी देखील करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आपल्या इकडं फडणवीस सरकार आलेलं आहे, तर लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होणारच आहे. आत्ताची ही बातमी होती मित्रांनो. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.